प्रचार झालेल्या अनेक महान संतांपैकी एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म इसवी सन 1608 ला महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाम या गावात रामनवमी दिवशी झाला. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत कुलकर्णी होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत आणि आईचे नाव रणुबाई. प्रभू श्री रामाची आणि सूर्यदेवाची उपासना त्यांच्या घरात केली जात असत. नारायण यांना वडिलांकडून धार्मिक शिक्षण प्राप्त झाले. नारायण यांना एक मोठा भाऊ सुद्धा होता. 7 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. नारायण लहानपणी खूप मस्तीखोर होते. दिवसभर गावात फिरणे व खेळणे हा त्यांचा दिनक्रम होता. एकदा त्यांची आई त्यांच्या मस्तीला व खेळाला कंटाळून त्यांच्यावर रागावली. आईचे बोलणे नारायणाच्या मनाला लागले आणि ते एका आडगळीच्या खोलीत जाऊन ध्यान करत बसले. त्यांच्या आईने नारायणाला सर्वत्र शोधले, ते कुठेही दिसले नाही. संध्याकाळच्या वेळेस त्यांच्या आईचे लक्ष घरातील बंद खोलीत गेले. तिथे त्यांना नारायण ध्यानमग्न दिसले. त्यांच्या आईने त्यांना विचारले, हे तू काय करत आहेस? तेव्हा नारायण म्हणाले, आई मी संपूर्ण विश्वाची चिंता करतोय. त्या दिवसापासून नारायणचा जीवनक्रम पूर्णपणे बदलला. ते लोकांना आरोग्य व धर्मासंबंधी ज्ञान देऊ लागले. त्यांनी जागोजागी व्यायाम व योग करण्यासाठी व्यायामशाळा बनवल्या व हनुमानाची मूर्ती लावून पूजा करू लागले. नारायणाचे हे कृत्य पाहून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं लग्न करून द्यायचं ठरवलं. वयाच्या 12व्या वर्षी रामदास स्वामींचे म्हणजेच नारायणाचे लग्न ठरवण्यात आले. लग्नामध्ये ब्राह्मणांनी सावधान हा शब्द उच्चारताच त्यांनी लग्न मंडप